मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर आजच्या भागात काय झालं हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगते, ऐका हं. काल आपण पाहिलं होतं की या दोघी जणी एकमेकींशी सिक्रेटबद्दल बोलत असतात, काव्य आणि नंदिनी. आता सहज नंदिनी म्हणते, कुठलं सिक्रेट तू लपवलंयस का माझ्यापासून, जे पार्थला माहिती आणि मला माहिती नाहीये? त्यावर काव्या म्हणते, छे ग छे छे, तसलं काय असणार आहे, पण तू आणि जीवा पण माझ्यापासून काही लपवत आहेत का ताई? काव्य आपलं सहज विचारते. सिक्रेटवरनं या दोघींचा विषय निघाला म्हणून तो जरा बोलता बोलता लांबला. काव्या म्हणते, तू आणि जीवा पण लपवताय का? त्यावर नंदिनी म्हणते, छे ग, मी काय लपवणार आहे? आता काव्या म्हणते, नाही, त्या दिवशी आर्या, तू आणि जीवा तिघे जण रूममध्ये एकमेकांसोबत बोलत होतात ना, म्हणून सहज विचारलं. नंदिनी म्हणते, नाही ग काव्या, ग ती तुझी रूम बघायला आली तशी माझी रूम बघायला आली, बस एवढंच. काव्या म्हणते, ओ अच्छा असं तर. पण काय ग ताई, तुला नाही वाटत का की आर्याला सुद्धा लाईफ पार्टनर हवा? म्हणजे बघ ना, ती एवढी छान डॉक्टर आहे, इतकी सगळी लहान मुलं हाताळत असते, तिलाही तिचं एखादं स्वतःचं मूल असायला हवं ना ताई, तिला पण लाईफ पार्टनर असायला हवा. म्हणजे बघ ना, आपण चौघं कसे सोबत मजा करतो, तिचा जर नवरा तिच्या सोबत असला तर आपण 6 जण मिळून मजा करूयात ना. नंदिनीला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. ती बोलून जाते की अगं आता पण आपण 5 जण आहोत ना, करतोय ना मजा. काव्या म्हणते, अगं तसं नाही ग ताई, पण शेवटी तिची पण लाईफ आहे ना, तिलाही कोणाचा आधार असायला हवा ना, तुला काय वाटतं? त्यावर नंदिनी काही बोलणार, तेवढ्यात आता काव्याचा फोन येतो, म्हणून काव्या एका बाजूला चालली जाते. आता नंदिनीला टेन्शन येतं, कारण नंदिनी काव्यापासून खूप मोठं सिक्रेट लपवतीये ना. या मालिकेतनं कायम लपवा छप्पीच दाखवतात प्रेक्षकांनो, बाकी कुठल्याच बेसवर आधारित नाहीये सिरियल. काव्याचं म्हणणं असतं की आर्याने पुन्हा एकदा लग्न करावं, पण नंदिनी मात्र आता काव्या तिथून गेल्यावर विचार करते, नशीब पण असं घडवतं ना कधी काही काही. काय सांगू ग तुला काव्या, तुझे सिक्रेट जपणाऱ्या या नंदिनीताईने तिचं आणि आर्याचं सिक्रेट तुझ्यापासून लपवलंय, असं ती मनाशीच बोलत असते. काव्याला फोन येतो ना, ती निघून जाते तिथून. तर प्रेक्षकांनो, आता या मालिकेचा वेळ बदलली आहे बरं का त्यांनी, आणि या मालिकेच्या जागेवर एक नवीन मालिका येते, विसरू नको तू मला. काय म्हणता मंडळी, ही मालिका जर तुम्हाला फारच बोर झाली असेल तर त्या मालिकेचा रिव्ह्यू द्यायला सुरू करू का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला काय वाटतं. तुम्ही म्हणाल तसंच करूयात. तर बघा, इकडे विजय व्हिडिओ कॉलवर एका माणसाशी बोलतोय आणि तो माणूस झापत असतो त्याला व्हिडिओ कॉलवर. लॅपटॉपवर व्हिडिओ कॉल चालू आहे त्याचा. तो माणूस म्हणत असतो, तुला मी ते जबाबदारीचं काम दिलं होतं, ते प्रोजेक्ट मी तुझ्या हातात दिलं. खरं तर देशमुखांनी ते डिझाईन चांगलं बनवून दिलं असतं मला, पण मी ते तुला दिलं, पण ते तुला जमत नाहीये विजय. विजयला तो माणूस झापत असतो. तेव्हा वसू आत्या मागून थोडंसं ऐकतात. विजयला लगेच कळतं की वसू आत्या येत आहेत. विजय लगेच त्या माणसाचा कॉल आधी कट करतो बरं का, आणि तो लॅपटॉप स्वतःकडे करतो आणि म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, सांगितलं ना मी तुम्हाला, मी तुमचं काम करून देईल. आधी तो गयावया करत असतो, सर प्लीज मला थोडासा वेळ द्या वगैरे वगैरे. ते वसू आत्याने ऐकलेलं असतं बरं का. वसू आत्या ते नीट ऑब्झर्व करतात. वसू आत्याला तेवढंच काम आहे सगळ्यांवर लक्ष ठेवायचं. विजय आता फोन कट करतो आणि वसू आत्या त्याच्या जवळ येत म्हणतात, काय हो जावई बापू, अहो कोणाशी बोलत होतात? किती गयावया करत होतात तुम्ही? काय झालंय काय? कुणाचा हातापाया पडत होते तुम्ही? आता लगेच विजय म्हणतो, मी हातापाया नाही नाही, मी क्लायंटशी बोलत होतो. वसू आत्या म्हणतात, तुम्ही का हातापाया पडत होते? तुम्ही तर बॉस आहात ना. लगेच विजय म्हणतो, आहो ते काय आहे ना, माझं काम जरा मी पर्सनली घेत असतो हां. वसू आत्या म्हणतात, कमाल आहे जावई बापू, एवढं पर्सनली काम घेता तुम्ही? नाही, बॉस असून सुद्धा क्लायंटच्या शिव्या खाणारा माणूस मी पहिल्यांदा पाहिला. विजय लगेच बदलत असतो विषय. तेव्हा वसू आत्या म्हणतात, काय हो जावई बापू, असा काय अवतार करून ठेवलाय तुम्ही? विजय म्हणतो, अहो काही नाही, ते जरा नवीन नवीन स्टाईल ट्राय करायला हव्या ना, म्हणून दाढी वाढवतोय. दाढी वाढलेली आहे ना त्याची. आता पुन्हा वसू आत्याला कॉल आला म्हणून वसू आत्या आता बाहेर निघून जातात. त्यांना रम्याचा कॉल आलाय. रम्याशी बोलत असतात. त्या म्हणत असतात, काय ग रम्या, अगं कधी येणार आहेस तू? झाला का बेटा पाय तुझा बरा? आणि वसू आत्या सुद्धा फोनवर बोलत बोलत निघून जातात. विजय आता सुटकेचा निश्वास टाकतो आणि म्हणतो, बरं झालं, आता माझं पितळ उघडं पडलं असतं. बापरे विजय, सावध राहा रे बाबा, सावध राहा. नाही, रम्या तर आता परत येईल, पण चला बरं आहे, ती आल्यानंतर एक मोठा राडा घालावाच लागेल, असं तो मनाशी बडबडत असतो नेहमीप्रमाणे. इकडे नंदिनीबाई कपड्यांच्या घड्या घालताय त्यांच्या रूममध्ये. तेवढ्यात तिथे ना या जीवाचे बाबा येतात. पण नंदिनीला घड्या घालता घालता एक लोकर सापडते. मानिनीने दिलेली असते ना लोकर, एक काव्याला आणि नंदिनीला. आता ती लोकर ती तिच्या हातात घेऊन कुरवाळत असते आणि विचार करत असते, या लोकरीची ऊब घ्यायला माझं बाळ कधी येईल माझ्या हातात. तेवढ्यात विक्रम येतात तिथे आणि म्हणतात, काय चाललंय? नंदिनी म्हणते, अरे बाबा या ना या. आता विक्रम म्हणतात, अरे वा, आहा, लोकरीचा गोंडा,
मानिनीने तुला पण दिला वाटतं. आता नंदिनी विचारते, बाबा तुम्ही इथे कसं काय आलात? तर विक्रम म्हणतात, अगं ते जरा आता ते बोलायला जरा कानकोंडे होत असतात, इकडे तिकडे बघत असतात. नंदिनी म्हणते, काय झालं बाबा, कोणाला शोधतायत का? मंडळी, तुमच्या लक्षात नसेल तर सांगते, विक्रम आणि जीवामध्ये जरा छोटीशी भांडणं झाली आहेत. ते बोलत नाहीयेत जीवाशी, कारण जीवाच्या हातनं तो कॉन्ट्रॅक्ट गेला ना जो विजयने घेतला, त्यामुळे जरा विक्रम नाराज आहेत जीवावर आणि ते चिडलेले आहेत म्हणून ते बोलत नसतात. आता तो नंदिनीच्या हातात त्यांनी छान असा कॉटनचा शर्ट दिलाय. नंदिनी म्हणते, वा बाबा, सुंदर शर्ट आहे, तुमच्यावर खुलेल हा. लगेच आता हे विक्रम म्हणतात, माझ्यासाठी नाही आणला ग तो. नंदिनी म्हणते, मिथून काकासाठी आणलात का मग? विक्रम म्हणतात, मिथून असले कपडे वापरतो का? मग नंदिनी म्हणते, मग पार्थसाठी आणलायत का? मग विक्रम म्हणतात, 40 साईज आहे, लार्ज. कोणाचं साईज आहे सांग बरं. काय तू पण नंदिनी. नंदिनी मुद्दाम गंमत करत असते, सांगा ना बाबा, कोणासाठी आणलाय तुम्ही शर्ट? विक्रम म्हणतात, अगं तू टिकली लावतेस ना, माझ्या बाळाच्या नावाची एवढीशी टिकली लावतेस ना कपाळाला, त्याच्यासाठी आणलाय. स्टाईल भारी या प्रेक्षकांना सांगायची. नंदिनी म्हणते, अच्छा जीवासाठी घेतलाय तर शर्ट, क्या बात आहे. विक्रम म्हणतो, अगं ते असंच आवडला मला, घेऊन आलो त्याच्यासाठी, सेलमध्ये दिसला ना. नंदिनी म्हणते, हो का, बरं बरं छान. नंदिनी खूपच फॉर्मल बोलते बरं का. मग नंदिनी म्हणते, काय करायचं मग बाबा या शर्टचं? विक्रम म्हणतात, बघ त्याला आवडलं तर दे, पण मी आणलाय म्हणून सांगू नकोस हं, तू आणला म्हणून सांग. नंदिनी आता जरा सिरियस होते आणि म्हणते, बाबा पण किती दिवस तुम्ही असा अबोला ठेवणार आहात? तुमचं प्रेम आहे ना जीवावर, माफ करून टाका ना त्यांना. विक्रम म्हणतात, माफी ना बेटा, ही साखरीसारखी असते बरं का नंदिनी, गोड असते पण घातक असते. साखर जास्त खाल्ली ना तर बिघडते की नाही तब्येत? बिघडते ना बेटा. अगं तसंच मुलांना सतत माफ करत राहिलं ना तर मुलं सुद्धा बिघडतात बरं का नंदिनी. कॅज्युअल होऊन जातात मग मुलं. उगाच चिडलो नाहीये मी त्याच्यावर, प्रोजेक्ट गेल्याची खंत नाही ग मला, त्याच्या हलगर्जीपणाची खंत आहे. अगं तो क्लायंट घेऊन गेला ग आपला, प्रचंड मेहनत करून रात्रीचा दिवस करून ही कंपनी उभी केली आहे मी, पण या मुलांच्या हलगर्जीपणामुळे मला हे नाही पटणार ग. तेवढ्यात जीवा येतो बरं का तिथे आणि विक्रम बोलायचे शांत होतात. आणि नंदिनीला लगेच विषय बदलून म्हणतात, अगं ते लाडू वगैरे खाल्लेस की नाही बेटा, ते विचारायला आलो होतो बरं का मी तुला नंदिनी. हां चल मग येतो, असं म्हणून ते निघून जातात. जीवा आल्यावरती चालले जातात ते. जीवा विचारतो, काय ग, ते निघून जातात आता. मग जीवा म्हणतो, काय ग, खरंच बाबा म्हणजे तुला पौष्टिक लाडवासाठी इथे विचारायला आले होते? नंदिनी म्हणते, हो आहो. जीवा म्हणतो, चल शक्यच नाही. नंदिनी म्हणते, अहो खरंच मी काळजी घेते की नाही, लाडू खाते की नाही, सगळं विचारायलाच बाबा इथे आले होते. बाबा खूप चांगले आहेत हा. आणि जीवा, तुमच्यासाठी एक शर्ट ऑर्डर केला होता मी, तो आला बघा, घालून बघाल का? जीवा म्हणतो, अरे वा, विचारायची गोष्ट आहे का, तू घेतलास माझ्यासाठी शर्ट नंदिनी? मस्त हा. माझ्याकडे कलर्स असे नव्हतेच, कसला सॉलिड घेतलायस ग शर्ट. जीवा तो शर्ट उघडतो आणि ट्राय करतो. मस्त आहे ग नंदिनी, अमेझिंग, कॉटनचा आहे, लाईट वेट आहे पुन्हा. वा, आय लव्ह यू यार नंदिनी, कमाल आहेस तू. असं म्हणून त्याने आरशासमोर तो शर्ट ट्राय केलाय. प्रेक्षकांनो, हा रिव्ह्यू तुम्हाला अगदी डिटेलमध्ये मिळतोय बरं का. आवडल्यास लाईक करायला विसरून काय आहे ना प्रेक्षकांनो, उगीच फार स्लो सांगितलं की तुम्हालाही बोर होतं ना ऐकायला, त्यामुळे स्पीडली पण सांगते आणि छान सांगते. आवडल्यास नक्की लाईक करा बरं का मंडळी. जीवाने आता तो शर्ट ट्राय केलाय, त्याला प्रचंड आवडलाय. आणि विक्रम आता असे हळूच लपून छपून बघत असतात, जीवाने तो शर्ट बघितला की नाही, त्याला आवडला की नाही. नंदिनीचं लक्ष जातच विक्रमकडे. विक्रम नंदिनीला असे डोळे मिचकावून खुणवतात आणि इथे लई अवघड हाय जरा उमगाया बापर हे गाणं ऐकवलंय. इकडे आता पुन्हा पार्थ आणि काव्या त्यांच्या त्या मिशनवर निघाले. खरं सांगा मला प्रेक्षकांनो, काव्याला एवढी खडबड करायची काही गरज आहे का? प्रेग्नेन्सीमध्ये प्रेग्नेन्सी एन्जॉय करायची, काळजी घ्यायची स्वतःची. आता हे सगळं निगेटिव्हिटी ती अनुभवतीये, त्याचा त्रास होणार ना तिला, म्हणून म्हटलं. आता वसू आत्याला टक्कर देतात हे निघताना, तेव्हा वसू आत्या चिडतात पार्थवर आणि म्हणतात, काय रे पार्थ, तुझे काय डोळे फुटले का, दिसत नाही का तुला, समोर तुझी आत्या आहे, काय एवढी घाई आहे रे? अगं बाई, पिकनिकला चालले वाटतं राजा राणी. त्यावर पार्थ म्हणतो, नाही का त्या, किती मजा ना पिकनिक, पावसाळा सुरू नाही झालाय, उन्हाळा आहे. अगं त्यांना क्लासमध्ये जायचंय आणि ते सगळं नाश्ता घेऊन जावा लागतो त्यांना सोबत. बस आत्या म्हणतात, चालू क्लासमध्ये काव्य हे सगळं खाते काय? काव्या म्हणते, आत्याबाई अहो मध्ये नाही खात मी, अहो नंतर ब्रेक असतो ना 2 क्लास नंतर, साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला आत्याबाई. त्यावर वसू आत्या म्हणतात, काय गो काव्या, एवढं सगळं खाऊन तुला झोप नाही येत का ग? मानिनी येते तेवढ्यात आणि म्हणते, छे छे,
अहो वसुताई, प्रश्न विचारणारी माणसं घरात असल्यावर झोप येईल का? नाही नाही, शक्यच नाही. अहो कसं आहे ना, म्हणजे तिला प्रश्न विचारत असतील ना क्लासमध्ये, काय ग काव्या? ओ वसुताई, अहो एवढ्या वेळाला तोंडावर पडलात तुम्ही, पण डिटेक्टिव्हगिरी काही संपत नाही हा तुमची. आता वसू आत्या म्हणतो, यात कसली आली आहे बाई डिटेक्टिव्हगिरी? अगं मानिनी, तू पुत्रप्रेमाने आंधळी झाली आहेस बरं का. आणि तसंही एवढं प्रेम ठेवू नये बरं का. अशी समाजात लोक असतात म्हणा तुझ्यासारखी. पण जे प्रश्न मी विचारते ना, ते तू विचारायला हवेस मानिनी. मानिनी म्हणते, कशाला? माझ्या पोरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. अगं अहो कशाला विचारू मी असे प्रश्न? माझे पार्थ, काव्या, नंदिनी, जीवा मला अंधारात ठेवून कधी काही करणार नाही, कळलं? पण या दोघीही सुना यांच्यापासून एवढं मोठं सिक्रेट लपवतात. त्याचं गिल्ट आता पार्थ आणि काव्याच्या चेहऱ्यावर दिसतंय. आता लगेच मानिनी म्हणते, तुम्हाला फार प्रश्न पडत असतील ना वसुताई, तर तुमच्या जावयाला विचारा ना प्रश्न. तुम्हाला माहिती नाही, रात्री बेरात्री घरात फिरत असतो, भविष्य बघत असतो म्हणे तो घरात. त्याला प्रश्न विचारा तुम्ही. वसू आत्या म्हणतात, चल मानिनी काही बोलतेस मला. आता मानिनी असं बोलत असताना वसू आत्या निघून जातात, काही बोलते म्हणून. आता मानिनी वसू आत्या गेल्यावर पार्थ आणि काव्याला म्हणते, जाऊ द्या पोरांनो, तुम्ही लक्ष देऊ नका त्यांच्याकडे, माझा विश्वास आहे बरं का तुमच्यावर. आता काव्या आणि पार्थला कसं तरी होतं बरं का, दोघे एकमेकांकडे बघतात. मानिनी म्हणते, अरे जा, उशीर होईल ना तुम्हाला, चला जा जा. आता हे दोघे निघून गेल्यावर मानिनी मनाशीच बोलते, काय बाई वसुताई पण ना उगाच पोरांना त्रास देत असतात, उगाच पोरांना कानकोंड होतं ना मग. असो, आता इकडे या दोघांच्या मिशनला त्यांनी जरा म्युझिकलच दाखवलंय. पार्थ आणि काव्या आता आणखीन एका पेशंटकडे गेलेत, जिचं मिसकॅरेज झालंय त्या रोडवर. आता ती बाई काव्याला बरंच काय सांगते, ते आता इथे ऐकवलं नाही, म्युझिक वाजवलंय. आणि ती बाई आता काव्याला तिच्या होणाऱ्या बाळाचे कपडे वगैरे दाखवते. त्यामुळे काव्याला अनइझी होतं आणि वॉमिटिंग येते डायरेक्ट. म्हणून मगाशी म्हणलं प्रेक्षकांनो, की काव्याने हे सगळं करायची गरज नाहीये. तिला IAS व्हायचंय, कबूल आहे, पण त्यासाठी अभ्यास केला तरी पुष्कळ आहे ना. हे सगळं प्रात्यक्षिक करताना तिला त्रास होतोय. आता ती बाहेर येते आणि तिला उलटीसारखं होतं. पार्थ काळजीने तिच्या पाठीवरून हात फिरवत असताना अचानक तिथे आर्या येते आणि म्हणते, अगं काव्या, हे घे पाणी. पार्थ म्हणतो, थँक्यू सो मच आर्या, तुम्ही आलात. आता पार्थने काव्याला एका ठिकाणी बसवलंय, तिथे बाहेर येते दोघे जण. आर्या तिला पाणी देते आणि म्हणते, इथे सावलीत बसूयात आपण. काव्या आता खाली बसते, तिला खूप असं कसं तरी होत असतं. पार्थ म्हणत असतो, काव्या बसा खाली, काही त्रास होतोय का? आता आर्या तिला म्हणत असते, काव्या तू आता मोठा मोठा श्वास घे बरं, ब्रीद इन ब्रीद आउट, असं ती तिला म्हणत असते. मग पार्थ म्हणतो, आता बरं वाटतंय ना काव्या? काव्या म्हणते, हो आता ठीक वाटतंय. मग पार्थ म्हणतो, थँक्यू हां आर्या, थँक्यू सो मच. आर्या म्हणते, आता 6 महिने एकच मंत्र बरं का, फक्त छान मोठा मोठा श्वास घ्यायचा. पण कुठे फिरताय उन्हात कपल्स? पार्थ म्हणतो, तुमची बहीण सांगेल ना तुम्हाला, मी आलोच काहीतरी आपल्याला घेऊन येतो खायला. असं म्हणून पार्थ आता तिथून चालला जातो. मग आर्या बसते काव्याजवळ. काव्या म्हणते, तू कुठे फिरतेस इथे? आर्याला म्हणते काव्या. आर्या म्हणते, अगं असं शॉपिंगला निघाले होते, पण तू कुठे भटकतेस? काव्या म्हणते, कमाले बाई तुझी. अगं माझं काही नाही ग, मी ना जरा एका रोडच्या संदर्भात चौकशी करते. रस्ता खूपच खराब आहे ग, बघाव तेव्हा तिथे ॲक्सिडेंट होत असतात, मिसकॅरेज होतात ग, पुढे हॉस्पिटल पण आहे. हे सगळं काय भयंकर आहे, काही कळत नाही ग. आता या आर्याला नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं आठवतं. आता ती ते सगळं आठवते, फ्लॅशबॅक दाखवलाय. आणि आता आर्या विचार करते मनातल्या मनात, काव्याला हे सत्य सांगावं का? तर आता ती ते सत्य न सांगता शांत बसणंच पसंत करते. हे नेहमी सस्पेन्स घेतात प्रेक्षकांनो मालिकेत, यांचं ठरलेलं असतं. आता इथून पुढे शेवटचं सीन तुम्ही बघत आहात. आता नंदिनी आणि जीवा निघालेत. कुठे निघालेत काही कळलं नाही मला. जीवा म्हणत असतो, नंदिनी सगळं घेतलंस ना, काही राहिलं तर नाही ना? नंदिनी म्हणते, हो सगळं घेतलंय. जीवा म्हणतो, मला तर वाटतं काहीतरी महत्वाचं राहिलंय. नंदिनी म्हणते, काय राहिलंय? जीवा म्हणतो, अगं नंदिनी, तुझं स्माईल राहिलंय. काय तू पण हस ना. अगं लवकरच सगळं काही येणार आहे आपल्याकडे. दॅट्स लाईक माय बेबी. आता तर खरं खरं बेबी येणार आहे आपल्याकडे. आजपासून तू छान स्माईल करत राहायचं हं. अगं नंदिनी, न हसण्यासारखं कारण आपल्या आयुष्यात राहिलंच नाहीये. नंदिनी म्हणते, हे करेक्ट बोललात हं. आपल्या आयुष्यात आता न हसण्यासाठी काहीच कारण नाहीये. म्हणजे आता आपल्याला आपलं बाळ येणार. मग जीवा म्हणतो, हो ना, आता 9 महिन्यांनी आपलं स्वतःचं बाळ येणार, तुझ्या माझ्यासारखं दिसणारं. फक्त 9 महिने. तुला माहितीये, आता मला हे पोट नाही खटकत बरं का. आता लगेच तिथे मानिनी येते आणि म्हणते, म्हणजे आता का? असं का बोलतोयस, पोट खटकत नाहीये आता म्हणून? हे दोघे पण घाबरतात आणि हा एपिसोड इथेच संपून जातो. मंडळी, एपिसोड जरा छोटे छोटे दाखवतात आणि पुढचा प्रोमो जबरदस्त दाखवलाय. मानिनी जीवा आणि नंदिनीला म्हणते, आधी हे पोट खटकत होतं का तुला जीवा? हे दोघे घाबरतात आणि इथेच आजचा एपिसोड संपून जातो.
पुढच्या प्रोमोत आता त्यांनी बरंच काही भयंकर दाखवलंय बरं का मंडळी. आता नंदिनीला भीती वाटायला लागली आहे. जीवा आणि तिच्या आयुष्यात काही बदल तर होणार नाही ना? होणार तर आहे बरं का मंडळी, खूप बदल होणार आहे. आता इथे काव्या सहज बोलून जाते, जसे आम्हाला चांगले नवरे मिळाले ना, तसं आर्याला पण चांगला नवरा मिळायला हवा ना पार्थ. युनिवर्स अपना कमाल दिखा दे. आणि ती 11 वाजता ती विश मागते आणि एकदम जीवा नंदिनीचा फोटो खाली पडतो. त्यामुळे नंदिनी जागी होते रात्रीची आणि रडायला लागते आणि म्हणते, जीवा तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर? जीवा म्हणतो, जोवर जगात प्रेम आहे आणि प्रेमासाठी वेडेपणा सुरू आहे ना, तोवर आपलं प्रेम आहे नंदिनी. नंदिनी म्हणते, जीवा मला हेच ऐकायचं होतं. आपण दोघं कायम एकत्र असायला हवे. आपल्यात तिसरं कोणीच नको यायला. नंदिनी हे बोलते तर मला असं वाटतंय मंडळी, की आता जीवाच्या आयुष्यात आर्या नक्की येणार. ते जे इमोशनल क्लॅशेस वगैरे आहेत ना यांचे, ते नक्की ते दाखवणार बरं का. आणि इथून पुढचा यांचा प्रवास बघणं इंटरेस्टिंग ठरेल अशी आपण आशा करूयात. कसा वाटला आजचा हा एपिसोड रिव्ह्यू कमेंटमध्ये नक्की कळवा हां. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.